खरंच मानगाव निजामपूर अंतर्गत ही स्पर्धा आणि या स्पर्धे मला नेहमीच पाहायला मिळतं की जे सर्व कमिटी मेंबर आहेत ते नेहमीच स्पर्धेला भेट देण्यासाठी येतात. त्यातलेच आमचे सचिनजी रणपिसे सचिव आहेत. मी मागच्याच हप्त्यामध्ये त्यांना जिथे ग्रामपंचायत मी नेरूळ या ठिकाणी मुंबईला कॉमेंट्री करण्यासाठी गेलो होतो आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी हजेरी लावली होती. म्हणजे खरंच तुमच्या प्रत्येक टुर्नामेंटसाठी हे कमिटी मेंबर देखील जात असतात. तसेच आमचे संतोषजी कदम हे देखील प्रत्येक टुर्नामेंटला भेट देत असतात. म्हणजे तुम्ही क्रिकेट खेळत असताना मित्रांनो खरंच वेळ देखील त्याचबरोबर तुम्ही देता, त्याबद्दल खरंच माझ्याकडून मनापासून हार्दिक स्वागत. आपलं पुन्हा एकदा जाऊया आता मॅच कडे. पहिलाच बॉल या ठिकाणी पडल्यानंतर लेट खेळण्याचा विचार केला होता सतीश कोदे या फलंदाजाने, जो लेफ्ट हँड बॅट्समन म्हणून ज्याची ओळख आहे आणि खास करून सतीश कोदे एक चांगला कट्टर बॉलर देखील आपल्याला पाहायला मिळतो विळे संघाकडून. पण इथं बॅटिंग करण्यासाठी आलाय. एक न्यू जर्सी जरूर परिधान केली आहे विळे संघाने या सीझन मध्ये या मोसम मध्ये. तर इथं आपण पाहतोय रॉयल निजामपूर संघाचा ओमकार गुरव. यावेळेस मात्र सूर्य फटका, आवाज तर आलाय कडक, शॉट पण एकदम कडक, लॉंग ऑन डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग अँड स्ट्रॉंग. सतीश कोदेचा पहिला उत्तुंग बेस्ट षटकार. सुरेख फटका. यावेळेस मात्र आपण पाहतोय दुसरा बॉल देखील हलकासा सफल झालाय. सतीश खोदे चांगला फटका जरूर खेळलाय. वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावर बॉल चालला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला पण याच दरम्यान वा सतीश कोदेने रोखलं. इथं सांगितलं नाहीये सौरभ ही धाव नाहीये, इथं धोका होऊ शकतो आणि नक्कीच सौरभ देशपांडेला माघारी पाठवलंय. सिंगल धावेने स्कोर कार्ड मध्ये बदलाव झालाय. 7चा आकडा स्कोर कार्ड वर विळे संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. तर आता बॅटिंग मार्कवर सौरभ देशपांडे, उजव्या हाताचा हा देखील एक आक्रमक शैलीचा असा फलंदाज विळे संघाकडून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. शक्यतो आपण बघूया पुढचा बॉल ओमकार गुरव याचा. याच दरम्यान हाफ ट्रॅकरचा बॉल होता पण आपण पाहिलं तर हा बॉल मात्र वाईड बॉलचा इशारा जरूर पंचांनी घोषित केलाय. ओमकार गुरव याला एका धावेची शिक्षा जरूर इथं लावली गेली आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये बदलाव केला जातोय. 8 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत विळे संघ. एक चांगली स्टार्ट मिळाली आहे विळे संघाला या मॅच मध्ये. यावेळेस मात्र सुरेख फटका, सुरेख फटका सौरभ देशपांडेच्या बॅट मधून आपण पाहतोय. हा बॉल मात्र सरळ ज्या ठिकाणी आपण पाहतोय पॅन्डल मध्ये मान्यवर बसलेत त्यांच्या जरूर डोक्यावरून हा बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. लॉंग अँड स्ट्रॉंग सौरभ देशपांडेचा पहिला षटकार. सुरेख फटका या ठिकाणी सौरभ देशपांडेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला आणि 6 धावेने 14 धावा स्कोर कार्डवर विळे संघाच्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार गुरववर हल्ला बॉल केला जातो. एक रॉयल निजामपूर संघाचा हा एक ऑलराऊंडर खेळाडू जरूर बॉलिंग करण्यासाठी आलाय. यावेळेस मात्र बॉल बाहेरच्या बाजूला निघालाय. पुन्हा माजी जी सांगले सरांनी जरूर या ठिकाणी आपल्याला सेम ऍक्शन पाहायला मिळते. वाईड बॉलचा इशारा केलाय. 1 धाव एक्स्ट्रा मिळतीये. 15चा आकडा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. ही देखील एक काटेकी टक्कर होईल कारण रॉयल निजामपूर संघ हा देखील एक बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि विळे संघ देखील या असोसिएशन मधील एक बलाढ्य मिळतोय.
एका बाजूला आमचे संदीप कुर्मे आपल्याला पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला सौरभ देशपांडे ही लढत आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस मात्र लेट हा फटका खेळला, सुरेख फटका चाललाय, पॉइंटला हा बॉल मात्र भेदून सरळ जाईल का सीमारेषा पार, आणि याच दरम्यान मात्र तब्बल मिळते त्या बॉलवर 4 धावा। एक सुरेख शॉट या ठिकाणी खेळला, गॅपनी मात्र चेंडूला खेळून काढलाय सौरभ देशपांडे या फलंदाजाने, आणि चेंडू सरळ धमाकेदार बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील बेस्ट 4 धावा। काय स्टार्ट आहे, सुरुवात जबरदस्त विळे संघाची। सौरभ देशपांडेने जर षटकार मारला तर सुनील तेलंगे साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल। ओ हो, वाईड बॉल। पंचांना सातत्याने कवायत करायला लागते, सातत्याने दोन्ही हात खोलावे लागतात, आणि जरूर या ठिकाणी आता देखील आपल्याला सेम ऍक्शन पाहायला मिळाली पंचांच्या माध्यमातून। पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय ना, मेन पंच माजिदजी सांगले सर, मॅन फ्रॉम निजामपूर, एक उत्कृष्ट क्रिकेटर। दुसऱ्या बाजूला मी गेली कित्येक वर्ष पंच म्हणून काम पाहताना मंगेश हुत्तेकर सरांना पाहतोय, आणि खास करून मानगाव शहरामध्ये खूप त्यांची पंच मी पाहिलंय पंचांच्या भूमिकेमध्ये। याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय, आणखी एक डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सौरभ देशपांडेच्या बॅट मधून येतोय बेस्ट चौकार। 24 धावा धावफलकावर। पहिल्या षटका अखेर विळे संघाची जबरदस्त स्टार्ट, सुंदर सुरुवात पाहायला मिळाली, आक्रमक सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला। असं म्हणतात ना मित्रांनो, माझं ध्येय खूप मोठं आहे, तिथपर्यंत अजून पोहोचलो नाही मी। अरे अडथळे भरपूर आहेत या जीवनामध्ये, पण अजूनपर्यंत थांबलो नाहीये, आणि जरूर इथं मात्र अडथळे असताना इतर सुरेख बॅटिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय विळे संघाकडून, खास करून दोन्ही एंड कडून धुव्वाधार बॅटिंग पाहायला मिळते। ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना, सतीश कोदेने पहिला षटकार मारला, आणि नक्कीच असं म्हणतात, चला पंचांचा इशारा आहे मित्रांनो, टीम मीटिंग करू नका, आपल्यासाठी सूचना येते। रॉयल निजामपूर संघ सुरेख या ठिकाणी बॅटिंग, तदनंतर मात्र सौरभ देशपांडेने देखील हात खोलले, चांगले बॅटिंग करायला सुरुवात केली। असं म्हणतात ना मित्रांनो, खरबूजा को देखकर खरबूजा रंग बदलता है, ती स्थिती जरूर आपल्याला पाहायला मिळाली मैदानावर। बॉलिंग मार्कवर आपण पाहूया, दिगंबर कुंटेकर बॉलिंग मार्कवर यावेळेचा रॉयल निजामपूर संघाकडून, ज्यांच्याकडे खासा असा अनुभव क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस मात्र बॉल हातामध्ये घेऊन बॉलिंग करण्यासाठी आले आहेत बॉलिंग मार्कवर रॉयल निजामपूर संघाकडून। विळे संघाला स्टार्ट तर मजबूत मिळाली आहे, पॉवरफुल स्टार्ट, कारण 6 बॉल मध्ये 24 धावा धावफलकावर विदाउट लॉस विळे संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो प्लीज वेळ करू नका, आयोजकांच्या देखील सूचना या ठिकाणी येत आहेत। षटकातील पहिला बॉल यावेळेस मात्र सुरेख खेळलाय, जरूर हा बॉल मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, सिंगल एक धाव मिळते सतीश कोदे या फलंदाजाला, सिंगल एका धावेने 25 धावा स्कोर कार्डवर नक्कीच आपण पाहतोय। शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे यांच्या वतीनं भव्य दिव्य टेनिस क्रिकेट सामन्याचं आयोजन, आणि आजचा दिवस पहिला 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा YouTube लाईव्ह देखील या ठिकाणी पाहिली जात आहे। पुन्हा एकदा मैदानावरच्या प्रेक्षकांचं आणि ऑनलाईन प्रेक्षकांचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव मनापासून हार्दिक स्वागत करतोय। या दरम्यान मात्र सफल झाला होता सौरभ देशपांडे, मोठा हिट करण्याचा प्रयत्न, पण इथं आपण पाहतोय शॉट फाईन लेगला, सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक जरूर या ठिकाणी तैनात आहे, आणि बॉल सरळ त्यांच्या हातामध्ये चाललाय, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, हा बॉल मात्र जरूर मिस केला जातोय, आणि दिगंबर कुंटेकर यांचा डॉट बॉलची सांगता या मॅच मध्ये नक्कीच आपण पाहतोय। षटकातील तिसरा बॉल, दिगंबर कुंटेकर बॉलिंग मार्कवर, वाह भाई वाह, काय बॉलिंग आहे दिगंबर कुंटेकर यांची, वाह सुरेख अचूक टप्प्याची बॉलिंग। यावेळेस मात्र सौरभ देशपांडे ऍक्शन दाखवली होती, हेलिकॉप्टर उडवण्याचा विचार केला होता, पण नाहीये, बॅटला बॉल टच होत नाहीये, बॅटला बॉल लागत नाहीये, आणि हा बॉल आणखी एक डॉट बॉलची सांगता।
दणदणीत सणसणीत खणखणीत येतोय बेस्ट चौकार. 29 धावा स्कोर कार्डवर. षटकातील 4 चेंडू होत आहेत. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या दिगंबर कुंटेकर या बॉलरने. चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे. 5वा बॉल. ओ लांब 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 लचक सौरभ देशपांडेचा लॉंग स्टॉक षटकार. आज मात्र वेगळ्या मूड मध्ये पाहायला मिळते. भरपूर दिवसामधून सौरभ देशपांडे. मागच्या काही वर्षापासून थोडासा गेम खराब होत होता पण आज नाहीये. आज येलवडे गावच्या मैदानावर धुव्वाधार बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फलंदाज सौरभ देशपांडे आपल्याला पाहतोय आपण. सुरेख बॅटिंगचं प्रदर्शन. ओ यावेळेस आवाज कडक शॉट पण एकदम कडक. आणखी एक लॉंग स्ट्रॉंग सौरभ देशपांडे मॅन फ्रॉम विळे. आणखी एक उत्तुंग षटकार. काय बॅटिंग होते. धुव्वाधार बॅटिंग पाहायला मिळते. 2 षटका अखेर 41 धावा विदाउट लॉस विळे संघ. ताकदवान बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. विळे संघाची 12 बॉल मध्ये 41 धावा स्कोर कार्डवर. वा भाई वा काय बॅटिंग केले सौरभ देशपांडेने. असं म्हणतात ना मित्रांनो, अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी यशापर्यंत घेऊन जात असते. आणि जरूर जे काही पाठीमागे जे घडलंय ना ते आज मात्र मी विसरलोय. मला आज इथं काय करायचं ना ते दाखवलंय सौरभ देशपांडे या खेळाडूने. पॉवरफुल या ठिकाणी इनिंग आपल्याला पाहायला मिळते आणि त्याला साजेची साथ देताना सतीश कोदे लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. 41 धावा स्कोर कार्डवर विळे संघ. कारण नक्कीच मोठी धावसंख्या करावी लागणार आहे, कारण समोर जर पाहिलं तर रॉयल निजामपूर संघाकडे देखील ताकदवान बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. पण इथं टोटल बघूया किती मोठी होती विळे संघाची. बॉलिंग मार्कवर ओमकार गुर्रव आलाय, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. त्याच ओमकारवर पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय रॉयल निजामपूर संघाच्या कर्णधाराने. फिल्डिंग मध्ये या ठिकाणी बदलाव करताना जरूर आपण पाहतोय रॉयल निजामपूर संघ. ओमकार गुरव पहिला बॉल यावेळेस उडवला हायवे मध्ये. बॉल खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? यास पोहोचलाय. झेल टिपलाय. विकेट नंबर 1 सतीश कोदे. बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज आपण पाहतोय राहुल. विळे संघाकडून मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळतोय राहुल राजेवडे या वेळेसचा फलंदाजी करण्यासाठी. यावेळेस मात्र चांगला टायमिंग केलाय राहुलने आणि यावेळेस आपण पाहिलं ना तर सिंगल एक धाव मिळते. सौरभ देशपांडेला स्ट्राईक एंडवर आणलाय. हे काम जरूर मात्र राहुलने चांगले केले, कारण राहुलला माहिती आहे की आजच्या या मॅच मध्ये सौरभ देशपांडे चांगला फॉर्म मध्ये आहे, चांगला फॉर्म पकडलाय, चांगले बॅटिंग करतोय, षटकार चौकारांची आतषबाजी करतोय. मॅचच्या चहू बाजूला जरूर खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे ओळखलं राहुलने. सिंगल एक धाव काढून मात्र इथं वरती आणलंय. ओमकार गुरव बॉलिंग मार्कवर आहे. षटकातील 2 बॉल फेकलेत आणि आता षटकातील 3रा बॉल सौरभ देशपांडेसाठी.
ओमकार गुरवचा यावेळेस हो मोठा हिट मारण्याचा प्रयत्न. हा बॉल मात्र बॅटच्या स्टिकरला लागला असता तर बाहेर फेकला असता, पण थोडीशी एज लागली आहे. बचाव झाला इथं ओमकार गुरवचा. हा डॉट बॉलची सांगता केली ओमकार गुरव या बॉलरने. 3 चेंडू आतापर्यंत षटकातील हाताळलेत. षटकातील पाहू आपण चौथा बॉल. यावेळेस मात्र सुरेख फटका. टायमिंग प्रॉपर, कनेक्शन एकदम परफेक्ट, शॉट देखील एकदम करेक्ट. आणि यावेळेस आणखी एक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग अँड स्ट्रॉंग येतोय सौरभ देशपांडेचा बेस्ट षटकार. सुरेख बॅटिंग या ठिकाणी केली जाते सौरभ देशपांडेच्या माध्यमातून. आपण पाहतोय असं म्हणतात ना मित्रांनो, डोकं शांत असेल तर निर्णय कधी चुकत नाही, आणि जर तुमची बॅटिंग कडक असेल ना तर मात्र पॉवरफुल बॅटिंग होती. याच दरम्यान आपण पाहतोय हवेमध्ये बॉल जरूर आहे, बॉल खाली क्षेत्ररक्षक, आणि याच दरम्यान सौरभ देशपांडे जो सुपर बॅटिंग करत होता, सौरभ देशपांडेच्या पारीचा होतोय अंत. स्कोर बोर्ड होतोय कारण याच्या अगोदर शिक्षक संघामधून माणगाव तालुक्यामध्ये अनेक वर्ष कॉमेंट्री केले. वय वर्ष आपण पाहिलं ना 40 प्लस 42 43 वर्षाचे खेळाडू आहेत. पण यावेळेस बॅटिंग मात्र जरूर एखाद्या नवख्या खेळाडूला लाजवेल अशी बॅटिंग त्यांच्याकडे आहे. गत वर्षामध्ये मी सुभाष ओवाल सरांना पाहिलं होतं सणसवाडी गावच्या मैदानावर, तदनंतर नेरूळच्या मैदानावर पॉवरफुल त्यांनी बॅटिंग केली होती. काय बॉलिंग देखील सुपर केली होती. यावेळेस शेवटच्या बॉलवर सिंगल एक धाव घेतली. सिंगल एका धावीने धावसंख्येमध्ये बदलाव केला जातोय 49. ओमकार गुरवने खरंच सुंदर असं षटक हाताळलंय. या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर फक्त आणि फक्त 8च धावा खर्च केल्यात ओमकार गुरव या बॉलरने, आणि धावसंख्येला लगाम लावलाय. जसं एखाद्या उन्हाळ घोड्याला लगाम लावतो ना तसं इथं स्कोरकार्डला लगाम लावलाय ओमकार या नावानं या मॅच मध्ये. आणि आता 6 चेंडू बाकी. 48चा आकडा, 2 गडी बाद. विळे संघ या स्थितीमध्ये. एका बाजूला आता सुभाष ओवाल सर आणि दुसऱ्या बाजूला राहुल राजीवडे, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये विळे संघाकडून. सौरभ देशपांडे आणि सतीश कोदेने स्टार्ट तर पॉवरफुल कडून दिली आपल्या टीमला, आपल्या संघाला. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय आमचे मित्र शुभम धुपकर. बॉलिंग मार्कवर जरूर आपल्याला पाहायला मिळते की उत्कृष्ट क्रिकेटर, एक ऑलराऊंडर खेळाडू शुभम धुपकर यांची ओळख जरूर ही आहे. यावेळेस मात्र बॉलिंग मार्कवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. षटकातील आपण पाहूया पहिला बॉल. यावेळेस मात्र सुरेख फटका खेळला सुभाष ओवाल सरांनी. यावेळेस स्क्वेअर लेग झोन मध्ये बॉल चाललाय. सिंगल एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षक जरूर केलं जात आहे. सिंगल एका धावेने 50 धावा स्कोर कार्डवर. हाफ सेंचुरी इथं मात्र पूर्ण होतीये विळे संघाची. 2 विकेट लॉस. या षटकातील अजूनही 5 चेंडू बाकी. राहुल राजीवडे लेफ्ट हँड बॅट्समॅन. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन पुन्हा एकदा मैदानावर विळे संघाकडून. षटकातील दुसरा बॉल. यावेळेस मात्र राहुलने खेळला, उडवला हवेमध्ये. हा बॉल झेल होतोय ड्रॉप. डीप मिड विकेटच्या डोक्यावर आपण पाहतोय. बॉल जरूर यावेळेस आपण पाहतोय.
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे विकेट. सुभाष ओवाल सर बॅक टू दी पवेलियन. आणखी एक धक्का वेळे संघाला. राहुलने शॉट खेळला होता, मिस फील्ड झाला त्या ठिकाणी. झेल देखील ड्रॉप झाला. राहुलला मिळते जीवनदान आणि स्ट्राईक इनवर पुन्हा एकदा राहुल राजवडे. न्यू बॅटर बघूया कोण येतोय वेळे संघाकडून. शुभम सारदाळ नंबर 5 वर बॅटिंग करण्यासाठी वेळे संघाकडून. शुभम धुपकर बॉलिंग मार्कवर. षटकातील तिसरा बॉल. हा याच दरम्यान मात्र शुभम धुपकरचा हा चेंडू जातोय डॉट. वा, चांगली बॉलिंग केली शुभम धुपकरने. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, 2च धावा खर्च केल्यात. सुपर बॉलिंग. अजूनही 3 चेंडू बाकी षटकातील. राहुल समोर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र राहुलने बॅट तर उचलले, मोठा फटका खेळलाय आणि हा बॉल सरळ जातोय सीमारेषा पार. एक उत्तुंग राहुलच्या बॅट मधून येतो बेस्ट षटकार. सर्व खेळाडू असतील शिवगर्जना क्रिकेट संघ एलावड्याचे त्यांना लाईनमॅनची भूमिका समालोचनच्या इथे बसलेले असतील. पुढे 57 धावा, 57 धावा. काय टोटल आहे? 57 धावा, मोठी टोटल. या वेळेस आपण पाहतोय ओ हो हा बॉल मात्र राहुल राजवडेला वाटला वाईड बॉल जाईल, पण दोघांच्या मध्ये बॅट्समन आणि बॉलरच्या मध्ये पंच आमचे मंगेशजी उत्तेकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्थिर एकदम डॉट बॉलची सांगता शुभम धुपकरच्या माध्यमातून केली जाते. षटकातील पुढचा बॉल आणि याच दरम्यान वाईड बॉल. वाईड बॉलच्या साहाय्याने धाव संख्या 58, 58 धावा. पाच चेंडू षटकातील होत आहेत. शेवटचा बॉल शुभम धुपकरचा आणि याच दरम्यान आपण पाहतोय आणखी एक वाईड बॉल शुभम धुपकरच्या माध्यमातून फेकला जातोय. 59 धावा वेळे संघ. पण या तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये थोडीशी कमजोर धावसंख्या नक्कीच मी म्हणेन, कारण 12 बॉल मध्ये 41 धावांची सुरुवात झाली होती विळे संघाची. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड बॉल. आडव्या बॅटने चेंडूला लॉप केलाय. सिंगल एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. हो आणि याच दरम्यान आणखी एक धाव जरूर एक्स्ट्रा मिळते. 3 धावा. हो प्रेक्षक देखील हसतायत, कारण हा सामना वेगळाच आपल्याला पाहायला मिळतोय. जिथं सिंगल एक धाव होती तिथं या कडक उन्हामध्ये 4 धावा धावून काय सामना, काय मॅच पाहायला मिळाली आपल्याला. टोटल धाव संख्या 63. जिंकण्यासाठी 64 धावांची गरज रॉयल निजामपूर संघाला.
प्रथम काय असेल तुमचा निर्णय? नक्कीच पहिले जे सामना झाला तुम्ही चेसिंग केलं. धन्यवाद. जाऊया आपण आता मॅच कडे. 24 बॉल मध्ये 64 धावांचं मोठं टार्गेट चेसिंग करायचं आहे रॉयल निजामपूर संघाला. आणि सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जरूर या ठिकाणी प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय सलामीचे फलंदाज जरूर मैदानावर ओमकार घुरव आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर संदीप कुर्मे एक आक्रमक शैलीचा फलंदाज बॅटिंग मार्कवर नक्कीच पाहायला मिळतोय. आणि बॉलिंग मार्कवर आपण पाहूया पहिले बॉलर सुभाष ओवाल सर, जे एक शिक्षक म्हणून शाळेवर आपल्याला अनेक विद्यार्थ्यांना शिकवताना पाहायला मिळतात. आणि गेली कित्येक वर्ष जरूर क्रिकेटच्या मैदानावर वय वर्ष 40+ असताना आजही त्याच ताकदीने बॉलिंग त्याच ताकदीने बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पण समोर त्यांच्या या मॅच मध्ये तर लेजेंडरी प्लेअर आहे, नाव आहे संदीप कुर्मे, ज्याने अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट खेळलेत आतापर्यंत. हा अनुभव त्याच्याकडे आहे. यावेळेस मात्र पहिलाच बॉल लॉंग अँड स्ट्रॉंग हवाई फायर संदीप कुर्मेचा पहिला उत्तुंग षटकार. ही ताकद आहे संदीप कुर्मेची, हा खेळ आहे संदीप कुर्मेचा. या निजामपूर विभागामध्ये आपण पाहिलं ज्यांच्या नावावर 24 ते 25 अर्धशतक धावा स्कोर कार्डवर रॉयल निजामपूर संघ. आपण पाहतोय, आपण खेळतोय, या स्पर्धेचा गोड असा अनुभव घेतोय. शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे सन 2024 यांच्या वतीने भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा माणगाव निजामपूर आंतरगाव क्रीडा वेलफेअर असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन केले. आज सामन्याचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये हाय व्होल्टेज सामने नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या पहिल्या दिवसामधील देखील मॅच क्रमांक 4 आपल्या भेटीला आली आहे. विळे विरुद्ध आपण पाहतोय रॉयल निजामपूर. इथे विजयी कोण होईल अजूनही प्रश्नचिन्ह लागलाय, कारण अजूनही मॅच 20-20 आहे. बॉलिंग मार्कवर सौरभ देशपांडे, ज्यांनी धुव्वाधार बॅटिंग केली आहे आजच्या या मॅच मध्ये. आणि तो सौरभ देशपांडे बॉलिंग करण्यासाठी पहिला बॉल. वा, पहिला बॉल ब्लॉक करण्याचा विचार विकी सोनावणे आला, पण विकी सोनावणे देखील या बॉलचा रिस्पेक्ट केलाय. कारण मी अनेक वेळा समालोचन करताना म्हणतो ना, टेनिस क्रिकेट मित्रांनो तुम्हा आम्हाला काय शिकवून जातो, तर एकमेकांचा मान सन्मान कसा करायचा, एकमेकांचा रिक्वेस्ट कसा करायचा, हा टेनिस क्रिकेटचा खेळ मात्र शिकवतो. कारण कधी बॉलर बॅट्समनचा तर बॅट्समन बॉलरचा रिस्पेक्ट करत असतो. आणि हाच खेळ म्हणजे टेनिस क्रिकेट. यावेळेस मात्र मोठा फटका खेळलाय. वा भाई वा, संदीप कुर्मेचा लॉंग लांब लचक दूरवर
जोरचा फटका स्ट्रॉंग स्टँडर्ड अँड स्टार येतोय उत्तुंग बेस्ट षटकार. वन 21 धावा स्कोर कार्डवर. नक्कीच जोपर्यंत संदीप कुरमे आहे तोपर्यंत नक्कीच समोरच्या संघाला देखील थोडी दहशत असणार आहे, कारण हा खेळाडू खास आहे, स्पेशल आहे. रॉयल निजामपूर संघाचा ताकद भरपूर जरूर आहे आणि खास करून भरपूर वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे. ओ पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखी एक बॅक टू बॅक संदीप कुरमेचा लॉंग अँड स्ट्रॉंग बेस्ट षटकार. वा सुरेख या ठिकाणी बॅटिंगचा प्रदर्शन. बॅक टू बॅक 2 षटकार. असं म्हणतात ना मित्रांनो, आयुष्यात जर काही कमवायचं असेल ना तर स्वतःचं नाव कमवा, कारण ते कधीही चोरीला जात नाहीये. नाव कमवलेला खेळाडू आहे संदीप कुरमे. या पंचक्रोशीमध्ये विभागामध्ये या रायगडमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवला जरूर या खेळाडूला. बॅक टू बॅक 2 षटकार जरूर त्याच्या बॅट मधून आलेत. षटकातील पुढचा बॉल सौरभ देशपांडेचा. पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये फिल्डरच्या डोक्यावरून सेम रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक सलगचा 3रा षटकार. 33 धावा. जर्सी क्रमांक 33 आला की आपल्याला आठवतो भारताचा हार्ड हिटर हार्दिक पांड्याचा जर्सी क्रमांक स्कोर कार्डवर. नक्कीच आपण पाहतो रॉयल निजामपूर संघाकडून काय बॅटिंग होते संदीप कुरमे याच्याकडून. वा सुरेख फटकेबाजी होते. पहिल्या बॉलवर सिंगल धाव घेतली होती विकी सोनावणेने, स्ट्राईक एंडवर आणला आणि तदनंतर मात्र षटकार षटकार आणि फक्त षटकार पाहायला मिळतोय. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत, 19 धावा खर्च केल्यात सौरभ देशपांडे या बॉलरने. षटकातील 5वा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा संदीप कुरमे. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ इनिंग. आणखी एक सलगचा 4था षटकार. एकोणचाळीस धावा स्कोर कार्डवर रॉयल निजामपूर संघ. संदीप कुरमेने या मैदानाला आग लावली. वा भाई वा. तब्बल 5 बॉलवर 5 षटकार बॅक टू बॅक. मॅन फ्रॉम निजामपूर. नाव आहे संदीप कुरमे. आग ओकताना येलावडे गावच्या मैदानावर जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. आणि या 6 धावेने टोटल धावसंख्या होते 45 धावा स्कोर कार्डवर. 12 बॉल मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते ही टोटल. पंचेचाळीस धावा बॉलच्या समोर. सात बॉल मध्ये 37 धावांची घातक इनिंग खेळताना संदीप कुरमे आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवर. वा भाई वा. काय खेळ केला संदीप कुरमेने या मॅच मध्ये आपण पाहतोय. आणि जरूर ही छायाचित्र 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून टिपली गेली आहेत. सलग 5 बॉलवर 5 षटकार. 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज रॉयल निजामपूर संघाला जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. आणि बॉलिंग मार्कवर आलाय शुभम. विजय संघाची टोटल पॉवरफुल या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक मोठी टोटल आहे. शुभम यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर जरूर आलाय.
षटकातील पाहू आपण. पहिलाच बॉल विकी सोनावणेने खेळलाय लॉंग ऑफ बॉर्डरलाईनच्या बाहेर. लॉंग अँड स्ट्रॉंग येतोय षटकार. अकरा बॉल मध्ये 13 धावांची गरज जिंकण्यासाठी रॉयल निजामपूर संघाला. कुठली मॅच मात्र कुठे जरूर आपल्याला पाहायला मिळते. ओ हो पुन्हा एकदा मोठा हिट. पुन्हा एकदा विकी सोनवणेच्या बॅट मधून सलगचा दुसरा. आणखी एक मेगा अँड मायटी हिट. षटकार. दहा बॉल मध्ये 7 धावांची गरज. आतापर्यंत या इनिंग मध्ये टोटल 8 षटकार ठोकलेत. माफ करा 9 षटकार या इनिंग मध्ये. काय बॅटिंग होती, धुवाधार बॅटिंग रॉयल निजामपूर संघाकडून. 10 बॉल मध्ये 7 धावांची गरज. यावेळेस मात्र आपण पाहतोय सिंगल एक धाव खेळलाय विकी सोनावणे. स्ट्राईक एंडवर आणलाय संदीप कुर्मेला आणि याच दरम्यान 6 धावांची गरज जिंकण्यासाठी या मॅच मध्ये रॉयल निजामपूर संघाला. चांगला खेळ आज सौरभ देशपांडेने देखील केला होता. बॅटिंग पॉवरफुल केली होती. याच दरम्यान मोठा हिट मारण्याचा प्रयत्न, पण शॉट फाईन लेगला बॉल जातोय. डॉट बॉलची सांगता केली जाते शुभमच्या माध्यमातून. फक्त 6 धावांची गरज जिंकण्यासाठी. पहिली विकेट मात्र सुभाष ओवाल सरांनी लवकर जरूर मिळवून दिली होती आपल्या टीमला, पण तदनंतर मात्र विकी सोनावण्याची बॅटिंग आणि तदनंतर संदीप कुर्मेचा तो आघात आपल्याला पाहायला मिळेल. आणि याच दरम्यान मात्र मोठा फटका खेळला. हा बॉल मात्र सरळ बाहेर जाईल का? पंचांचा इशारा होतोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. धमाकेदार चौकार. फक्त 2 धावांपासून दूर रॉयल निजामपूर संघ. काय इनिंग खेळला संदीप कुर्मे. वा, सुरेख बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा फटका फसलाय आणि झेल होतो इथं. ड्रॉप. स्कोर झालाय टाय. फक्त 1 धावेची गरज या मॅच मध्ये रॉयल निजामपूर संघाला जिंकण्यासाठी. टोटल 64 धावांची गरज असताना काय बॅटिंग, तुफानी बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. मोठा मोठा टार्गेट जरूर या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मग इथं आपण पाहिलं ना तर 60+ धावा सकाळपासून आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. आणि त्या धावा चेसिंग देखील होत आहेत. हे देखील दृश्य आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळी 1 धान बनले आणि अशा प्रकारे या ठिकाणी रॉयल निजामपूर संघ विन होतोय, विजयी होतोय. त्यांचं अभिनंदन. तर विळे संघ आपण देखील चांगला खेळ केलात. आपलं देखील मनस्वी कौतुक कौतुक कौतुक.